आज उपोषणाचा 4था दिवस असताना शासनाने कुठलीही कारवाई केली नाही. मात्र आज सायंकाळी आता 9:30 वाजता तहसीलदार यवतमाळ आले आणि ते सांगायला लागले की आम्ही उपोषण सोडतो, तुमच्या मागण्या शासनाकडे पाठवतो. मात्र शासकीय संविधानिक मागण्या माझ्या असताना, महाराष्ट्रातून एक महिला उपोषणाला बसली असताना जर 4 दिवसांनी शासनाला जाग येत असेल तर किती न्यायिक लढाई आम्ही लढतोय आहे, किती महिलांना न्याय देण्याचं काम हे शासन करतंय, याचा विचार आज सर्वांनी करायला पाहिजे. आमचं आरक्षण हक्काचं आहे, ते जाऊ नये याच्यासाठीचा हा संघर्ष आहे, लढा आहे. आमच्याच थांबवायचा आम्ही प्रयत्न करतो.